जिल्हा परिषद शाळा पांजू शिक्षक मंगेश भरत वर्तक आज तुम्हाला विविध भूरूपे यांची माहिती देणार आहे। तर तुम्ही व्यवस्थित बघा। आज आपण हे मॉडेल तयार केलेलं आहे। विविध भूरूपे आपण एकेकाची माहिती घेऊया। हा एक उंच असा काय दिसतोय तुम्हाला? पर्वत दिसतोय। पर्वत पॉज दे। आणि हा जो उंच पर्वत आहे, असे कोणकोणते पर्वत आपल्याला तुम्हाला माहिती आहेत? हिमालयाचा पर्वत, आणखी नीलगिरी पर्वत, सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे आपल्याला पर्वतामध्ये सर्वात उंच। आणि ह्याचं जे उंच टोक असते ना त्याला म्हणतात शिखर। म्हणतात शिखर। मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं उंच शिखर आहे? सर्वात उंच शिखर बरोबर कळसुबाईचं शिखर। कळसुबाईचं शिखर। आणि भारतामध्ये जगामध्ये सर्वात उंच पर्वत कोणता? हिमालयामध्ये एव्हरेस्ट। कोणता पर्वत आहे? एव्हरेस्ट। सर्वात उंच पर्वत आपल्याला एव्हरेस्ट पर्वत आपल्याला दिसून येतो। इथला उंच असा पर्वत। त्यानंतर येतात आपले डोंगर। दिसतात तुम्हाला डोंगर? हे लहान लहान डोंगर। असे कोणकोणते डोंगर तुम्हाला माहिती आहेत? एकविरेचा डोंगर, जेजुरीचा डोंगर, बाळाजीचा डोंगर, जीवदानीचा डोंगर, लक्ष्मीचा डोंगर। तसाच अशा पर्वतरांगा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा कोकणामध्ये आपल्याला दिसून येतात। छोटे छोटे असे डोंगर आपल्याला दिसून येतात। त्यानंतर येणार आहे हे जी सपाट बाजू दिसते डोंगरावरची सपाट, याला काय म्हणतात? पठार। उंचावर डोंगराच्या उंचावर असे सपाट भाग असतात त्याला पठार असं म्हणतात। आणि शिवाजी महाराजांनी अशाच पठारावरती अनेक काय बांधलेले आहेत? किल्ले बांधलेले आहेत। काय बांधलेले आहेत? मग हे कोणकोणते पठार तुम्हाला माहिती आहे? दख्खनचे पठार आणि नागपूरचे पठार हे आपल्याला दिसून येतात। पुढे जाऊया आपण। इथे पर्वत झालं, डोंगर झाले, पठार झाले, आणि हा सपाट भाग आहे तो मैदान। सपाट भाग असतो त्याला काय म्हणणार आहे? मैदान असं म्हणतात। हे मैदान ही जी आपली नदी आहे, ही नदी आपल्या बरोबर गाळ आणते आणि हे गाळ या नदीच्या किनाऱ्यावरती जमा करते आणि त्यामुळे हे सपाट असं मैदान तयार झालेलं आपल्याला दिसते। आता आणखीन बघूया। इथे छोटेस डोंगर दिसतोय याला म्हणतात टेकडी। हा छोटीशी टेकडी आहे। दुसरं एक आपल्याला दिसून येते बघा। हा काय आहे? रस्ता। आणि हा रस्ता ज्या वेळेला डोंगरावर असतो, डोंगरावरचा रस्ता त्याला काय म्हणतात? घाट। मग असे कोणकोणते घाट तुम्हाला माहिती आहेत? लोणावळा घाट, एकविरा घाट, आंबा घाट, बरोबर? ठीक आहे। आता पुढे जाऊया। आता हे दोन डोंगर आहेत आणि या दोन डोंगराच्या मध्ये काय आहे? ही दरी। दोन डोंगराच्या मधला खोलगट भाग, दोन डोंगराच्या मधला त्याला काय म्हणतात? दरी असं म्हटलं जातं। नंतर इथे बघा, इथे डोंगरामधला हा रस्ता तयार केला, डोंगर पोखरून रस्ता तयार केलेला, म्हणून त्याला काय म्हणतात? बोगदा। बोगदा काय म्हटलं तर? बोगदा तयार। आपण ज्या वेळेला फिरायला जातो ना तेव्हा अनेक असे बोगदे आपल्याला पुण्याला जाताना, शिर्डीला जाताना लागतात। आणि शेवटी आपण बघूया हे सर्व काय आहे? हे सर्व पाणी आहे। आणि हे मध्ये काय आहे? जमीन। त्याला म्हणतात जसं आपलं गाव पाणी
मोठं बेट आहे. आणखी कोणकोणती बेट तुम्हाला माहिती आहे? अर्नाळा बेट, अंदमान आणि निकोबार बेट. ही बेट म्हणजे चारी बाजूला पाणी आणि मध्ये जमीन, त्याला काय म्हणतात? बेट म्हणतात. परत आपण बघूया, परत बघूया. वाचं सांगा. पर्वत, आणि हे असे ही सर्व काय आहेत? भूरूपे आहेत. भूरूपे आपल्याला दिसून येतात. आणि बघा हे छोटसा आपण या नदीवरती काय बांधलेलं आहे? पूल बांधलेला आहे. आता आपल्या पण पूल बनणार आहे ना, बांधायला घेतलेला आहे. तसंच ही बघा ह्या डोंगरावरून येणारी ही काय आहे? नदी आहे. ही नदी आहे. तिसरा समजलं सगळ्यांना? हो का? तर अशा प्रकारे मुलांनी हा भूरूपे हा या मॉडेलद्वारे हे स्वतः मुलांनी तयार केलेला आहे आणि मुलं समजून घेतात आणि हे स्वतः तयार करून स्वतः समजून घेतात. नमस्कार.